उठ शिंप सडा माऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, जागली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरु, आगमनार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरु, चिमण्या पाखराने स्वागता हे गीत गायले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती, भिक्खू संघ साथीला प्रशांत चित्त चालती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती, बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती, हर्ष भरे जागली वसुंधरेची घरकुले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले, भंते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले, सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले, सुगंधमय उपासिकांनी पुष्पहार गुंफले, कुंकवाचे जागी त्यांनी अष्टगंध लावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. अथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली,
तथांग दिव्य पाहुनी निसर्ग सृष्टी पावली, तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली, तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली, त्या सावलीत काशी नंदा विश्व गे समावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, जाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। आपल्या या भिक्खू संघामध्ये पूजनीय भंते वासवदीजी स्थवीर, जर आपण सम्राट पेपर वाचत असाल तर अनेक वर्षापासून सम्राट पेपरमध्ये ज्यांचे अत्यंत सुंदर सुंदर असे लेख येत असतात आणि लहान मुलांवरती धम्माचे संस्कार कशा प्रकारे द्यावे हा त्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। गेल्या अनेक वर्षापासून 28 गावांमध्ये त्यांचे धम्मसंस्कार झालेले आहेत। लहान मुलावरती धम्माचे संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे। अशा प्रकारचे बनते अस्वजित या ठिकाणी आपल्याला धर्मदेशना देणार आहे। आपण सर्वांनी साधुवाद द्यावा। साधू साधू साधू। ज्या गावचे लोक सतत एका ठिकाणी येतात, सतत बैठका घेतात, गावाच्या हितासाठी, गावाच्या मंगलासाठी, गावाच्या रक्षणासाठी एक नियम बनवतात आणि त्याच नियमाने मार्गक्रमण करतात, त्याच गावाची उन्नती होते आणि कधी होतच नाही। ज्या गावचे लोक आपल्या गावातील वयोवृद्धांचा आदर करतात, त्यांना मानतात, त्यांना पूजतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला जीवनक्रम चालवतात, त्याच गावाची उन्नती होते आणि कधी होतच नाही। ज्या गावचे लोक आपल्या गावातील कुली स्त्रियांचं रक्षण करतात, त्यांचं सतीत्व नष्ट करीत नाहीत, त्याच गावाची उन्नती होते आणि कधी होतच नाही। ज्या गावचे लोक आपल्या मुलांबाळांवरती योग्य संस्कार टाकतात, त्यांना धम्ममय मार्गाने जीवन जगण्याची कला शिकवतात, त्याच गावाची उन्नती होते आणि कधी होतच नाही। ज्या गावचे लोक आपला धम्म टिकून ठेवतात, त्याच गावाची उन्नती होते आणि कधी होतच नाही। ज्या गावचे लोक आपल्या गावात येणाऱ्या संतांचा श्रमणांचा आदर करतात, त्यांना मानतात, त्यांना पूजतात, त्यांना दान देऊन संतुष्ट करतात, त्याच गावाची उन्नती होते आणि कधी होतच नाही। ज्या
ज्या गावचे लोक आपल्या चैत्यांची पूजा करतात त्याच गावाची उन्नती होते आणि कधी होतच नाही. असा अखिल मानव जातीचा, मग तो माणूस कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, कोणत्याही देशाचा असो, कोणतीही बोली भाषा बोलणारा असो, रंगानं काळा असो, गोरा असो की भोरा असो, असा अखिल मानव जातीचा जीवन जगण्याचा मार्ग अर्थात धम्म सोप्या भाषेत शिकविणारे त्रिलोकपार महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो. 45 वर्ष पायी फिरून त्यांनी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या मंगलासाठी, लोकांच्या रक्षणासाठी उपदेश लिहिला. त्यांचा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा गेल्या 26 वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा त्यांचा श्रावक संघ, त्यांना सुद्धा मी वंदन करतो, अभिवादन करतो, नमन करतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं आयुष्य घडवलं, मिळवलं, आमच्यामध्ये स्वाभिमान पेरला, आमच्यामध्ये जिवंतपणा पेरला, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय ही तत्वप्रणाली बहाल करून आम्हाला युद्धाकडून बुद्धाकडे आणलं, क्रांतीपासून शांतीकडे आणलं, मंदिरापासून विहाराकडे आणलं, विषमतेकडून समतेकडे आणलं, धर्मापासून धम्माकडे आणलं, अंधारापासून उजेडाकडे आणलं, अज्ञानापासून विज्ञानाकडे आणलं आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या 4 परम आर्य सत्याकडे आणून आमचं जीवन ज्यांनी सार्थकी लावलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याप्रती माझं राहिलेलं उरलेलं आयुष्य मी समर्पित करतो. आज या ठिकाणी भदंत धम्मबोधीजी थेरो यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे भंते प्रज्ञावंत आणि श्रामनेर संघाला मंगल कामना करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आलेले सर्व माझे माता, पिता आणि बालगोपालांना मंगल कामना करतो. बांधवांनो, या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे, हा कार्यक्रम आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचनाचा समारोप. या निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. पूज्य भदंत धम्मबोधीजी थेरो हे अजिंठा सोसायटी येथे वर्षावासासाठी आले आणि त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की माझ्याकडे गाडी आहे, मी 2-4 नगरात जाईल आणि 2-4 नगरात मला जेवढा काही धम्माचा प्रचार प्रसार करता येईल तेवढा मी करेल, मला माहीत होतं. आणि त्यानुसार त्यांनी त्या वर्षावासाच्या कालावधीमध्ये जिथे जिथे त्यांना शक्य आहे तिथं तिथं ते गेले आणि त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप कार्यक्रम या ठिकाणी आहे. या ग्रंथाचं पठण अवश्यमाननी पूनम आई जितेंद्र वानखडे यांच्या राहते घरी झालेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला जे काही लोक उपस्थित आहेत ते पोलीस कॉलनी, कोटेनगर, शिवधामनगर इत्यादी परिसरातून या ठिकाणी लोक उपस्थित झालेले आहेत आणि सर्वांनी भिक्खू संघाची चांगली व्यवस्था केलेली आहे, म्हणून सर्वांना मंगल कामना करतो. खूप चांगल्या पद्धतीने आपण भिक्षू संघाचं स्वागत केलं, चांगल्या पद्धतीने आपण त्यांना भोजन दिलं, कुठलीही उणीव ठेवली नाही, म्हणून तुम्ही साधू आदास पात्र आहात. मी जास्तीचं काही बोलणार नाही, फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगेल आणि माझी धम्मदेशना मी संपवून टाकेल. गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी शेवटचं भाषण केलं. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी शेवटचं भाषण कुठे केलं, कधी केलं? हे शेवटचं भाषण त्यांनी 24 नोव्हेंबर 1956 साली केलं.
कुठे केलं? सारनाथला केलं, सारनाथला. मग त्या भाषणात त्यांनी आम्हाला काय सांगितलं? त्या भाषणात त्यांनी आम्हाला 4 गोष्टी सांगितल्या. त्या आमच्या बापाचे शेवटचे शब्द आहेत, अखेरचे शब्द. आमच्या सख्या बापापेक्षाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. कारण या बापाने आम्हाला जन्मच दिला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या बापानं आम्हाला काय केलं? पहिल्यांदा शिक्षणाचा अधिकार दिला. शिक्षण दिलं म्हणून नोकरी लागली, नोकरी लागली म्हणून पैसा आला, पैसा आला म्हणून गाडी आली, 2 व्हीलर 4 व्हीलर, बंगले आले, है की नाही? सोनं आलं, है की नाही? कशामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला म्हणून. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या बापानं आमचे सगळे लाड पुरवले, सगळ्या हौस आमच्या पुरवल्या. आमचे जे जे काही आवश्यक आम्हाला वाटत होतं ते आम्हाला सगळं त्या बापानं दिलेलं आहे. म्हणून त्यांना आम्ही बाबासाहेब म्हणतो. आणि बाबासाहेब म्हणतो ही परंपरा आमच्या आजोबापासून चालत आलेली आहे. आमचा आजोबाई त्यांना बाबासाहेबच म्हणत होते, आमचा बापही त्यांना बाबासाहेबच म्हणतो, मीही त्यांना बाबासाहेबच म्हणतो, माझा मुलगा त्यांना बाबासाहेबच म्हणेल, माझा नातू बाबासाहेबच म्हणेल. म्हणजे असं हे जगा वेगळं नातं बापलेकांचं. का? की त्यांनी आमचं रक्षण केलं, भारताची राज्यघटना लिहून आमचं रक्षण केलं आणि आमचे सगळे लाड हट्ट त्यांनी पुरवले. मग या जन्मदात्या बापानं आम्हाला समजा एखादी गोष्ट सांगितली शेवटच्या क्षणी, तर आपण काय म्हणतो? मी तसं करणार नाही, माझ्या बापानं मला असं सांगितलं मी तसंच करीन, असं आम्ही म्हणतो. लोकांनी का म्हणलं ते गोष्ट असं करायला लागतं? तसं नाही, ते माझ्या बापानं काय सांगितलं मरता मरता मी तेच करीन. मग असं आमच्या जन्मदात्या बापाचे शब्द आम्ही लक्षात ठेवून त्या प्रकारे करतो. तर मग या बापाचे अनंत उपकार आहेत ना. मग या बापाचे शब्द आमच्या कानात असायला पाहिजे, ते आमच्या ध्यानात असायला पाहिजे आणि ते शब्द काय आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. मग काय सांगितलं आमच्या बापानं? आमच्या बापानं पहिली गोष्ट सांगितली, तुमचे मतभेद तुमचे गैरसमज आता तुम्ही जळून टाकले पाहिजे, गळून टाकले पाहिजे, ही पहिली गोष्ट सांगितली. दुसरी गोष्ट काय सांगितली? तुम्ही आता एका ठिकाणी आले पाहिजे, एकजूट असले पाहिजे, एक मूठ असले पाहिजे. मी असेपर्यंत तुमचं काही बिघडलं नाही, परंतु मी तुमच्यासाठी कोटपर्यंत राहणार, म्हणून माझ्या पाठीमागे तुमची एकी माझं काम करेल. हा दुसरा संदेश. तिसरा संदेश सांगितला बाबासाहेबांनी, मिळेल त्या ठिकाणावरती प्रशस्त सभागृह असणारं विहार बांधा. आणि चौथी गोष्ट सांगितली की नवीन झालेल्या बौद्धांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासह बुद्ध विहारात गेलंच पाहिजे. हे 4 आदेश दिले. आता इमाने इतबारे सांगा, उपस्थितांपैकी हे भाषण माहीत आहे का? शेवटचं भाषण माहीत आहे? शेवटचं भाषणच माहीत नाही तर त्यांनी काय म्हटलं ते आम्हाला माहीत नाही. त्यांचा ऐकण्याचा प्रश्नच नाही, है काय? तेव्हापासून 24 नोव्हेंबर 1956 पासून जर आम्ही त्यांचे शब्द ऐकले असते, ते ग्रहण केले असते, त्याचा अभ्यास केला असता, त्याचं चिंतन केलं असतं, त्याचं मनन केलं असतं आणि त्याप्रमाणे जर आम्ही वागण्याचा प्रयत्न केला असता तर आज समाजाचं चित्र वेगळं असतं. परंतु आज तसं नाही झालं. आज काय आहे समाजाचं चित्र? समाजाचं
कोणत्याही गावात जा तुम्ही, बौद्धांच्या कोणत्याही वस्तीत पाय टाकला, मग ते खेडपाड असो की शहर असो की महानगर असो, बौद्धांच्या कोणत्याही वस्तीत पाय टाकला की होरपळल्यासारखं होते. भाप लागते, भाप. का भाप लागते? वस्ती जळत आहे, पेटत आहे. कशामुळे? रागाग्नी, देशाग्नी, मोहाग्नी आणि सुराग्नी या चारही आगींनी या वस्तीवर असा काही हमला केला की तेव्हापासून ती वनव्यासारखी पेटते आहे. जंगलातल्या वनव्यात आणि आमच्या वस्तीच्या पेटण्यात काहीच फरक उरला नाही. म्हणून इथे माणूस म्हणून दिसत नाही. कोणता माणूस? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता असा माणूस त्या वस्तीत दिसत नाही. तो माणूस जळालेला आहे, त्याची राख झालेली आहे. मग असं काय झालं? काय कारण आहे? आम्ही आमच्या बापाचं ऐकलं नाही म्हणून. आमच्या बापाचं ऐकलं असतं तर मतभेद आमचे घडून गेले असते, आम्ही एका ठिकाणी असतो. समाज एक मूठ असता, समाज कल्याणाच्या हिताच्या मार्गानं धम्म मार्गावरती आरूढ असता. पण आज तसं काहीच झालं नाही. कोणत्याही बौद्धांच्या वस्तीत गेलो आम्ही, कोणत्याही, तर काय चित्र दिसते? पहिलं सुरुवातीचं चित्र दिसते, सद्धम्माचं पालन नाही, बुद्ध विहारात जाण्यासाठी कुणाला वेळ नाही, लहान मुलांवरती योग्य संस्कार नाही आणि महिलांना टीव्ही सिरियल पासून फुरसत नाही. हे पहिलं चित्र दिसते, सुरुवात. आणि घराघरात डोकावून पाहिलं तर घराघरात काय दिसते? बाप लेकात पटत नाही, भाऊ भावात जमत नाही, मायलेकीत बनत नाही, बहीण भावात समन्वय नाही, सून सासूचं ऐकत नाही, सासूही आपल्या वजनानं राहत नाही, शेजाऱ्यातून विस्तव जात नाही, तरुण पिढी कोणाच्या बापालाही दबत नाही, ऐकत तर नाहीच कोणाच्या बापालाही दबत नाही, आणि दारूवाल्यापासून त्रस्त नसेल असं गाव शोधूनही सापडत नाही. आणि नाव शांतीनगर, नाव समतानगर, नाव जय भीम नगर, नाव तथागत नगर, नाव आदर्श नगर. बापा बापा बापा. नाही म्हणजे पाटी काय दाखवते आणि वस्तीत काय आहे? काय कारण आहे याचं? आम्ही आमच्या बापाचं ऐकलं नाही म्हणून. ते बोधिसत्व होते, लक्षात ठेवा, ते बोधिसत्व होते. त्या बोधिसत्वाचं ज्यांनी ऐकलं तसं केलं, कल्याण त्याचंच झालं, मंगल त्याचंच झालं, रक्षण त्याचंच झालं. ज्यांनी ऐकलं नाही तो कुठचाच राहिला नाही, याला इतिहास साक्षी आहे. म्हणून अजूनही वेळ गेली नाही. आजही आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जर खऱ्या अर्थानं धम्म मार्गावर आरूढ झालं तर भारत बौद्धमय होण्यासाठी वेळ लागणार नाही. फक्त त्याग करावा लागेल. त्याग म्हणजे आमच्यासारखं भिक्षू नाही बोलावं लागत, त्याग करावा लागेल. कशाचा? पहिल्यांदा कोणता त्याग करावा लागेल? मनातील राग, द्वेष, लोभ, मोह हे लपून बसलेले 4 शत्रू काढून एक त्यांना मारून टाकावं लागेल, पटापट आपटून. एक एकदम नाही निघत, ते पक्के चिटकलेले आहेत. का जमत नाही आपलं, ते गेलं ते त्या गटाचं नाही जमत आपलं. नाही ते आहेत ना बाप्पा, आपलं काय, आपण इकडेच बरे. याला म्हणतात मतभेद घेणं नाही ना देणं नाही, काहीच काम नाही, पण नसता घोर काय करे. म्हणून हे मतभेद, गैरसमज जोपर्यंत आमचे निघणार नाहीत तोपर्यंत आमचं चित्त शुद्ध होणार नाही. जोपर्यंत चित्त शुद्ध होणार नाही तोपर्यंत माणसाशी माणसं जुळणार नाहीत, आणि जोपर्यंत माणसाशी माणसं जुळणार नाहीत तोपर्यंत एकी होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
कितीतरी भाषणातून सांगितलं, एक वारे एका ठिकाणी या रे, एकजूट राहा रे, कितीतरी वेळा सांगितलं. आणि आपल्या लिखाणातही लिहून ठेवलं, एकीशिवाय तुम्हाला पर्याय नाही, एकीशिवाय तुम्हाला मार्ग नाही. आणि त्याचं महत्त्व सुद्धा वेळोवेळी त्यांनी पटवून दिलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्ही विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं काय, आम्ही करतो आहोत काय, आम्हाला करायला पाहिजे काय. हा प्रश्न आज रात्री जेवल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस झोप लागेपर्यंत या 4 प्रश्नांचा अभ्यास करावा, त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं. कोणते 4 प्रश्न? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं काय, आम्ही करून राहिलो काय, आणि आम्हाला करायला पाहिजे काय. आणि त्याची उत्तर जोपर्यंत सकारात्मक येत नाहीत तोपर्यंत या प्रश्नाला सोडू नये. याचे सगळे प्रश्नाची उत्तर नकारात्मकच येतील. जोपर्यंत सकारात्मक येत नाही तोपर्यंत आम्ही ते प्रश्न आमच्या मनात ठेवले पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही माणसाशी माणसं जोडू त्यावेळेस तो आदर्श समाज होईल. तो कसा समाज होईल? प्रेरणा घेणारा समाज होईल. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही स्वतःमधील दोष काढले पाहिजे. हे पहिलं काम आहे. राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर हे एकदम निघणार नाहीत, थोडे थोडे निघतील. म्हणून आम्ही तसा प्रयत्न केला पाहिजे आणि माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणता माणूस? जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता, अभिप्रेत आहे, जो समाजाला अभिप्रेत आहे, असा माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचंच नाव आहे बुद्ध धम्म. त्याचंच नाव काय? बुद्ध धम्म. आणि म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं तुम्ही पठण केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे अनेक ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की चित्तातील राग, द्वेष, लोभ, मोह हे कमी करा आणि चित्त निर्मळ करा आणि धम्म मार्गावर आरूढ व्हा, असं त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासानुसार त्या ग्रंथामध्ये हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला, हा 8 खंडामध्ये विभागलेला आहे. 39 त्याचे भाग आहेत, 220 त्याचे प्रकरण आहेत, 447 त्याचे पानं आहेत. त्या ग्रंथाच्या ओळी मोजतो म्हटलं तर 4070 होतात. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी काय काय घेतलं? सुत्तपिटक, अभिधम्मपिटक आणि विनयपिटक असं सगळं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. अर्थात बाबासाहेबांनी बौद्धांचा जो धम्मग्रंथ आहे त्रिपिटक, त्या त्रिपिटकाचं वाचन केलं. ते वाचन केल्यानंतर आपल्या समाजाला काय अपेक्षित आहे, माझ्या समाजासाठी कोणती माहिती आवश्यक आहे, तेवढीच माहिती त्यांनी त्याच्यामधली काढली. म्हणजेच त्यांनी काय केलं की एक प्रकारची रई लावलेली आहे. रई लावल्यानंतर काय होते? लोण्याचा गोळा थोडाच निघते आणि ताक भरपूर उरते, आहे का नाही? त्यांनी रई लावली त्रिपिटकाची आणि त्याच्यातून जो लोण्याचा गोळा काढला त्याचं नाव आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म. म्हणजे मेहनत खूप केली बाबासाहेबांनी, खूप मेहनत केली. म्हणून त्या मेहनतीचं चीज आम्ही केलं पाहिजे. तो ग्रंथ घराघरात असला पाहिजे
आणि प्रत्येकानं ओसून चालणार नाही, तर त्याचं वाचन केलं पाहिजे. आणि त्यामध्ये काय शिकवणी आहेत? त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 3च शिकवणी आहेत. माणसाने माणसाशी कसे बोलावे, कसे वागावे. त्यानंतर दुसरी शिकवण आहे त्याच्यामध्ये, या जगामध्ये जगत असताना माणसाने कसे जगावे. तिसरी शिकवण आहे त्याच्यामधली, या जगामध्ये जगत असताना माणसाने काय त्यागावे. या 3 गोष्टी प्रकर्षाने त्यात जाणवतात. म्हणून त्याचा अभ्यास आमचा झाला पाहिजे. आम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्ष 11 महिने 10 दिवस लिहिलेला तो ग्रंथ खूप मेहनतीने लिहिलेला आहे. 24 ऑक्टोबर 1951 साली सकाळी 7 वाजता त्यांनी तो लिहायला घेतला. 15 मार्च 1956 रोजी तो संपवला. आणि 5 डिसेंबर अर्थात त्यांचं महाप्रयाण होण्याच्या 1 रात्र अगोदर त्यांनी त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे. ज्यावेळेस त्यांचं महाप्रयाण झालं त्यावेळेस त्यांच्या टेबलावरती बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना होती. म्हणजे शेवटपर्यंत ते त्या अभ्यासातच तल्लीन राहिले. शेवटपर्यंत त्यांनी बुद्ध धम्माला सोडलं नाही. म्हणून त्यांच्या त्यागाची, त्यांच्या परिश्रमाची आम्ही जाण ठेवली पाहिजे. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण आम्ही केलं पाहिजे. ग्रंथ असून चालणार नाही. आणि जर खऱ्या अर्थानं आम्ही त्या ग्रंथाचं पठण केलं तर ती सवय आमच्या लेकरांना लागेल. आमची लेकरंसुद्धा आमच्यापेक्षा त्याचं चांगलं वाचन करतील. आणि खऱ्या अर्थानं समाज बौद्धमय होण्याच्या मार्गक्रमणाकडे एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. आणि एवढंच सांगून मी याच ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग. सभेत्यो व्यजंतु सद्बरोगो नसतो माते भवतंतरायो सुखी दिगायतु भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानु सब धम्मानु सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. इचितं पठितं क्रियंकित्तमेव समिज्जतु सभ्ये पुरन्तु चित्तसंकप्पा छन्दोपनरसयता आयु आरोग्य संपत्ति सभ्य संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति इमिनाते समिज्जतु.